एका गावात एक अतिशय कुशल मूर्तिकार राहत होता. तो दगडांमधून इतक्या सुंदर मूर्ती घडवायचा की पाहणाऱ्याला वाटे त्या आत्ता बोलू लागतील. त्याचा एक लहान मुलगा होता. तोही आपल्या वडिलांकडून मूर्तिकला शिकत होता. मुलगा जेव्हा पहिली मूर्ती बनवायचा तेव्हा वडील त्याचे खूप कौतुक करायचे, पण शेवटी म्हणायचे, खूप छान झाले आहे रे, पण अजून थोडी सुधारणा हवी. मुलगा पुन्हा प्रयत्न करायचा. दरवेळी तो अधिक मेहनत घ्यायचा आणि दरवेळी वडील म्हणायचे, प्रगती होत आहे, पण अजून थोडा सराव हवा. मुलाने कधीच तक्रार केली नाही. तो वडिलांच्या शब्दांनुसार सतत स्वतःच्या कलेत सुधारणा करत राहिला. काही वर्षांनी असा काळ आला की मुलाने बनवलेल्या मूर्ती वडिलांच्या मूर्तीपेक्षाही सुंदर दिसू लागल्या. लोक आता मुलाच्या मूर्तीसाठी जास्त किंमत मोजू लागले. तरीही वडील दरवेळी मूर्ती पाहून म्हणायचे, छान आहे, पण अजून थोडी कमतरता आहे. एके दिवशी मुलाचा संयम सुटला. तो गर्वाने म्हणाला, बाबा, तुम्ही नेहमीच उणिवा काढता. आता तर माझ्या मूर्ती तुमच्यापेक्षाही श्रेष्ठ आहेत आणि लोक मला तुमच्यापेक्षाही जास्त मान देतात. मग अजून काय सुधारणा करायची? वडिलांनी शांतपणे मुलाकडे पाहिले आणि म्हणाले, बाळा, ज्या दिवशी तुला वाटेल की आता सुधारणेला वाव नाही आणि मी पूर्ण झालो आहे, त्या दिवशी तुझी प्रगती थांबेल. जोपर्यंत तुला स्वतःच्या कामात कमतरता जाणवते तोपर्यंतच तू उत्तम घडत राहशील. मित्रांनो, ही कथा आपल्याला दोन महत्त्वाचे धडे देते. जोपर्यंत आपण विद्यार्थी बनून राहतो तोपर्यंत ज्ञान आपल्याकडे वाहत येते. अहंकार हा प्रगतीचा सर्वात मोठा शत्रू आहे. अध्यात्म म्हणजे स्वतःला सतत अधिक शुद्ध आणि सात्विक बनवण्याची प्रक्रिया आहे. आपण मी परिपूर्ण आहे असे मानले की आपला आध्यात्मिक प्रवास थांबतो. परमेश्वर हा त्या मूर्तीमध्ये नसून ती मूर्ती